नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशातल्या रस्ते बांधणी क्षेत्राची झपाट्याने प्रगती, 95% प्रकल्पांचं काम वेगानं सुरू, नितीन गडकरी. 7 ते 8% विकास दर कायम ठेवत भारत वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था, अरुण जेटली यांचा विश्वास. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी धान उत्पादक शेतकरी आणि तांदूळ गिरण्यांनी नवतंत्रज्ञान स्वीकारावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मलेशियातल्या सुलतान जोहर चषक हॉकी स्पर्धेत आज विजेतेपदासाठी भारत ग्रेट ब्रिटन यांच्यात झुंज. डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूचा अंतिम फेरीत प्रवेश. राज्यातील दुष्काळ सहाय्यता निधीला मुंबई क्रिकेट असोसिएशन 1 कोटी रुपयांचा निधी देणार. आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतला तिसरा सामना आज राजकोट इथं, नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजीचा निर्णय. आणि आता सविस्तर वृत्त. देशातील रस्ते बांधणी क्षेत्राची झपाट्यानं प्रगती होत असून 95% प्रकल्पांचं काम वेगानं सुरू असल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते काल पणजी इथं ग्लोबल इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत बोलत होते. रालोआ सरकार सत्तेवर आलं तेव्हा राष्ट्रीय महामार्गाशी निगडीत 283 प्रकल्प प्रलंबित होते. मात्र आता या सर्व प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असल्याचं ते म्हणाले. देशातील वाहन अपघातांची आकडेवारी धक्कादायक असून दरवर्षी देशात 5 लाख रस्ते अपघात होतात आणि या अपघातात 1.5 लाख लोकांना प्राण गमवावे लागतात, असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणुकीला सरकार प्राधान्य देत असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं. ते काल पुण्यात उद्योजकांशी संवाद साधत होते. जागतिक पातळीवर आर्थिक समस्या असल्या तरी 7 ते 8% आर्थिक विकास दर कायम ठेवत भारत वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था बनला आहे, असं जेटली म्हणाले. देशापुढे असलेल्या गरिबी आणि बेरोजगारी या आव्हानांचा सामना करण्यासाठी अधिक विकासाचं उद्दिष्ट समोर ठेवण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले. सकल राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा 15% असला तरी देशातली 55% जनता कृषी क्षेत्रावर अवलंबून असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसच्या विरोधामुळेच वस्तू सेवा कर कायदा अंमलात आणणं लांबणीवर पडत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. जगातील तांदूळ उत्पादक देशात थायलंड आणि चीननंतर भारताचा क्रमांक लागतो. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी शेतकरी आणि राईस मिल उद्योगानं नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. गोंदिया इथं काल राईस मिल एक्स्पोचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशप्रमाणे राज्यात धान खरेदीचं विकेंद्रित धोरण अवलंबण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. विजेचे दर कमी करण्याबाबत राज्यपालांची मंजुरी मिळताच विदर्भ आणि मराठवाड्यातील विजेचे दर कमी करण्याचा निर्णय अंमलात आणला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. धानाची वाहतूक करण्यासाठी योग्य दर देण्यासंदर्भात राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल, असंही ते म्हणाले. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, खासदार नाना पटोले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्याच्या सकल उत्पन्नात मोलाचा वाटा असणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रांना चालना देण्यावर राज्य सरकार भर देत असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल सांगितलं. ते काल मुंबईत भारतीय उद्योग महासंघातर्फे आयोजित शिखर परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रात उद्योग क्षेत्राचा भरीव विकास दर व्हावा या व परवान्यांची संख्या 76 वरून 36 करण्यात आली असून आणखी महिनाभरात ही संख्या 25 पर्यंत कमी करण्यात येईल, असं देसाई म्हणाले. मेक इन महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत राज्य सरकारनं निर्मिती आणि संरक्षण क्षेत्रात सामंजस्य करार केल्याची माहिती देसाई यांनी दिली. इलेक्ट्रॉनिक क्षेत्राबाबत नवीन धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. समाजातल्या हुंड्यासारख्या अनिष्ट रूढी मोडून काढण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. जालन्यात वंजारी समाज दुर्गोत्सवाचं उद्घाटन काल मुंडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या.
मुलींचं कमी होणारं प्रमाण वाढवण्याची गरज असल्याचंही त्या म्हणाल्या। महिलांच्या सबलीकरणासह महिलांना समाजात मानाचं स्थान मिळावं यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। शासनानं जलयुक्त शिवार योजना राबवण्यापूर्वीच बुलडाणा जिल्ह्यातल्या वरवट बकाल या गावच्या महादेव डाबरे या शेतकऱ्यानं आपल्याच शेतात स्वखर्चानं पाण्याचे बंधारे उभारून शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे। महादेव डाबरे यांनी शेताच्या बाजूला 1.5 लाख रुपये खर्च करून बांध उभारला। या बंधाऱ्यातल्या पाण्यानं डाबरे यांच्या शेतीला फायदा तर झालाच, शिवाय परिसरातल्या शेकडो एकर जमिनीला पाणी मिळालं। पाणी टंचाईच्या या काळात या बंधाऱ्यामुळे गुरांना चारा आणि पाणी उपलब्ध झालं आहे। गेल्या 4 वर्षापासून जे पाण्यावर टंचाई होती त्याच्यावर मात कशी केली की त्या नाल्यामध्ये खोलीकरण करून JCB पोकलँड सांगून 100 ते 110 तास काम करून 1,10,000 पोकलँडचं बिल दिलं आणि 40,000 रुपयाचं डिझेल लागलं ट्रॅक्टरले। त्याच्यामुळे हा एरिया पाणी भरपूर पातळी वाढली। हे वाढून 100 ते 125 कास्तकाराला फायदा झाला। अत्यल्प खर्चात जलयुक्त शिवार योजना यशस्वी होऊ शकते हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे। आशिया खंडातली सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे। या ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून मोहिते पाटील या परिवाराचं इथं वर्चस्व आहे। मात्र यंदाच्या निवडणुकीत मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील अशी लढत होणार असल्यानं चुरस निर्माण झाली आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूज ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा चुरशीची लढत अपेक्षित आहे। 1922 साली या ग्रामपंचायतीची स्थापना झाली, तेव्हापासून मोहिते पाटील कुटुंबाचं या ग्रामपंचायतीवर वर्चस्व आहे। मात्र यंदा प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र धवलसिंह मोहिते पाटील शिवसेनेच्या वतीनं तर त्यांच्या विरोधात विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं रिंगणात उतरले आहेत। 1 नोव्हेंबरला होणाऱ्या या निवडणुकीत 6 विभागामधून 17 सदस्य निवडले जाणार आहेत। गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असूनही अकलूजमध्ये विकास झाला नाही असा आरोप धवलसिंह यांनी केला आहे। जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद सुद्धा राष्ट्रवादीच्या ताब्यात, तालुक्याचे आमदार सुद्धा राष्ट्रवादीचे, खासदार सुद्धा राष्ट्रवादीचे आणि ग्रामपंचायत सुद्धा गेली 3 टर्म राष्ट्रवादीच्या ताब्यात। असं असताना देखील अकलूज ग्रामपंचायतच्या जनतेला अजून सुद्धा मूलभूत सुविधांपासून ही जनता वंचित आहे। पाण्याचा प्रश्न तीव्र आहे, रस्त्याच्या समस्या आहेत, गटारीच्या समस्या आहेत, लाईटची समस्या आहे, स्वच्छतेचं अडचण आहे। असे अनेक समस्यांनी अजून सुद्धा अकलूजमधील जनता ही ग्रासलेली आहे। तर आतापर्यंत राष्ट्रवादीमुळेच अकलूजमध्ये सर्वांगीण विकास झाल्याचं धैर्यसिंह यांनी सांगितलं। अकलूज ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत आहे की जी शौचालयाला अनुदान देते आणि राज्य शासनाने स्कीम सुरू करण्यापूर्वी अकलूज ग्रामपंचायतीनं जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी 100% वह्या, 100% पुस्तकं आणि 100% गणवेश ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिलेले आहे। त्यामुळे याचा परिणाम असा झाला की जिथं जिल्हा परिषदच्या 8 शाळा होत्या तिथं 11 झाल्या। राज्यात आपण पाहतो की अनेक गावात जिल्हा परिषद शाळा कमी होत गेल्या। त्यामुळे सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून कायम या ठिकाणी सगळ्यांना गावकऱ्यांना विचारात घेऊन या ठिकाणी काम केलं। अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। गडचिरोली जिल्ह्यातल्या तोडेर जंगलात परिसरात पोलिसांनी काल नक्षलवाद्यांकडचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला। जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात लेखामेंढा जंगल भागामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक उडाली होती। यानंतर पोलिसांना नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त करण्यात यश मिळालं, असं पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं। यावेळी पोलिसांनी 1 आरमार बंदूक, 1 देशी कट्टा, 303 रायफलची 15 जिवंत काडतुसं, LSR रायफलची 30 काडतुसं, IDEचे स्विचेस, वायर, गन पावडर असं साहित्य जप्त केलं। संसद आदर्श ग्राम योजना, खासदार निधी योजना, केंद्र आणि राज्य सरकार पुरस्कृत योजनांसारख्या विविध योजनांमधली कामांच्या दर्जाबाबत प्रशासकीय यंत्रणेनं विशेष खबरदारी घ्यावी असे निर्देश केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी दिले।
ते काल अलिबाग इथं आढावा बैठकीत बोलत होते. विकास कामांतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीच्या विनियोगासाठी योग्य ते नियोजन करावं असंही गीते यांनी सांगितलं. अलिबागमध्ये काल झालेल्या जिल्हास्तरीय दक्षता आणि संनियंत्रण बैठकीतही गीते यांनी मार्गदर्शन केलं. विविध योजनांअंतर्गत रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या जनकल्याणाची कामं तत्परतेनं पूर्ण करण्याचे निर्देशही गीते यांनी यावेळी दिले. केंद्र सरकार संसदेच्या आगामी अधिवेशनात 2 कामगार मसुदे मांडण्याचा विचार करत असल्याचं केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी सांगितलं. वेतन आणि उद्योग क्षेत्रातील संबंध या विषयावरील हे 2 कामगार मसुदे असतील असं ते म्हणाले. सध्या अस्तित्वात असलेले 44 केंद्रीय कामगार कायदे सुलभ करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारनं सुरू केली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया, छाननी आणि चिन्ह वाटपाचं काम काल पूर्ण झालं आहे. निवडणुकीच्या रिंगणात 506 उमेदवार असून मतदानासाठी 700 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. तसंच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार शर्मा यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. मुख्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया हे उद्या कोल्हापुरात निवडणूक कामाची पाहणी करणार आहेत. आपल्याकडे 378 बूथ नवीन आज माननीय आयुक्तांनी घोषणा केलेली आहे. त्या बूथांपैकी कुठले बूथ संवेदनशील होऊ शकतात यासाठी आपलं काम चालू आहे. 712 हत्यार जमा करायचे हे पद्धती सुरू झालेली आहे. ज्या माणसांच्याकडे हत्यार आहेत त्यांना आपण जमा करून घेतो. त्यानंतर आपले कॉम्बिंग ऑपरेशन, आपली नाकेबंदी आणि कोल्हापूर सिटीमध्ये येणारे वाहनांची तपासणी, जाणारे वाहनांची तपासणी आणि कोल्हापूरमध्ये येणारे जो काही अवैध तत्व आहेत त्यांची तपासणीचं काम आता खूप मोठ्या स्तराचं आपण सुरू करणार. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. हे स्मारक उभारण्याचा निर्णय घेऊन केंद्र तसंच राज्य सरकारनं रिपब्लिकन चळवळीतील जनतेच्या भावनेचा आदर केला असल्याचं भारतीय बौद्ध महासभेतर्फे काल स्पष्ट करण्यात आलं. बाबासाहेबांचं स्मारक व्हावं यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या योगदानाबद्दल यावेळी त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातल्या जोडणाऱ्या राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग या दोन्ही मार्गावर निर्माण झालेल्या बेकायदेशीर कंटेनर यार्डमुळे तिथल्या रस्त्यांवर बेकायदेशीर वाहनांचं पार्किंग वाढलं आहे. त्यामुळे स्थानिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. उरण तालुक्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 4B आणि राज्य महामार्ग 54 या दोन्ही मार्गांवर सिडकोच्या माध्यमातून शेकडो कंटेनर यार्ड बांधण्यात आले आहेत. मात्र या कंटेनर यार्डच्या वाढत्या व्यवसायामुळे पार्किंगसाठी असलेली जागा कमी पडत आहे. तसंच यार्ड व्यावसायिकांनीही आपल्या यार्डमध्ये येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्थाही केलेली नाही. त्यामुळे कंटेनर्स, ट्रेलर्स रस्त्याच्या कडेला उभी केली जात आहेत. या सर्वामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. इथं रहदारीचा नावाशिवा पोटला रहदारीचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेला आहे. पार्किंगला गाड्या इकडे तिकडे लावतात, पण ते संपूर्ण अनाधिकृत इथे चाललेला आहे. इथं ट्रॅफिक मुलं डेलीचे आमचे ऍक्सिडेंट, रहदारी, इथं चालकांना येणाऱ्या टेलर नावाशिवाला वाहतूक करणाऱ्या टेलर पालरांना 2-2 दिवस 3-3 दिवस ट्रॅफिकचा खोलंबा होऊची. इथं वाहतूक नियमांचं उल्लंघन करणं, रस्त्यातच वाहनं पार्क करणं, इतर वाहनांना मार्ग न देणं अशा प्रकारची मनमानी या वाहन चालकांकडून होत आहे. या सगळ्याचा इथल्या स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. साईडला कंटेनर, हेवी कंटेनर उभ्या असल्या कारणाने सदर वाहतुकीस अडथळा येत आहे. त्यामुळे आम्हालाही देखील त्याचा त्रास होतो आणि इतर नागरिकांनाही त्रास होतो. इथल्या कंटेनर हाताळणीचा व्यवसाय JNPT बंदरावर आधारित आहे. त्यामुळे JNPT आणि सिडकोनं इथं होणाऱ्या वाहतूक कोंडीचं योग्य नियोजन करावं अशी मागणी इथल्या स्थानिकांकडून होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार तसंच मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी राज्याचे वन आणि महसूल विभागाचे सचिव विकास खारगे यांनी काल केली. यावेळी जिल्ह्यातले वन आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वन आणि महसूल विभागातील रिक्त पदांचा आढावा घेऊन त्यांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यास सांगण्यात आलं.
जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास कामांची माहिती सचिवांना दिली। ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या 60व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयानं पुण्यात कालपासून 2 दिवसीय महोत्सवाचं आयोजन केलं। या महोत्सवात स्मिता पाटील यांचे विविध चित्रपट रसिकांना पाहायला मिळणार आहेत। स्मिता पाटील यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या हस्ते झालं। स्मिता पाटील हिनं मातीशी नाळ कधीही तुटू दिली नाही असं पालेकर यावेळी म्हणाले। अपंगांसाठी 1995च्या कायद्याची पूर्णतः अंमलबजावणी करावी, जिल्हा परिषदेच्या उत्पन्नापैकी 3% निधी अपंगांसाठी खर्च केला जावा, त्यांना राहण्यासाठी मोफत जागा द्यावी, जिल्हा परिषद परिसरात उपहारगृह, झेरॉक्स अशा व्यवसायांसाठी जागा द्यावी, अपंगांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करावी अशा विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेनं काल हिंगोली इथं आंदोलन केलं। अपंगांच्या सर्व मागण्या नोव्हेंबर अखेरपर्यंत मंजूर झाल्या नाहीत तर मंत्रालयामध्येच तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी यावेळी दिला। हिंगोली जिल्हा परिषदेसमोर केलेल्या धरणं आंदोलनामध्ये संघटनेच्या अनेक पदाधिकारी आणि अपंग महिला बांधव सहभागी झाले होते। नाशिकच्या प्राणी प्रश्नाबाबत सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल 1 दिवसाचं उपोषण केलं। गेल्या 40 वर्षांपासून नारपार योजनेवर सरकार उदासीन असून नाशिक ते मराठवाड्यापर्यंत पाणी देणारी योजना लवकर पूर्ण व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। तसंच दमणगंगा, नारपार नद्यांचं पाणी अडवून ते मराठवाड्याकडे वळवावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। जगातून गरिबीचं निर्मूलन व्हावं हे उद्दिष्ट समोर ठेवून आज आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन पाळण्यात येत आहे। गरिबी निर्मूलनाचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या कार्यात भरीव प्रगती व्हावी त्या दृष्टीनं वर्ष 2030 कार्यसूची हाती घेण्यात आली आहे। या कार्यसूचीत 17 नवीन आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांचा समावेश आहे। जगातून सर्व प्रकारच्या गरिबीचं निर्मूलन या महत्त्वपूर्ण उद्दिष्टाचाही यामध्ये समावेश आहे। जर जगातल्या सर्व देशांनी गरिबी निर्मूलनासाठी कठोर निर्णय घेतले तर पुढील 15 वर्षात जगातून गरिबी हद्दपार होईल असा दृढ विश्वास जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम यॉंग किम यांनी व्यक्त केला आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या कोल्हार इथं देवीच्या 3.5 शक्तिपीठांचं दर्शन घडवणाऱ्या भगवती माता मंदिरात नवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत आहे। अहमदनगर मनमाड राज्य महामार्गावर असणाऱ्या कोल्हार इथल्या देवीच्या देवळात कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका, तुळजापूरची तुळजाभवानी आणि वणीच्या सप्तशृंगी मातेचं एकत्रित मंदिर आहे। एकाच ठिकाणी 3.5 शक्तिपीठांचं दर्शन घडवणारं हे भगवती मातेचं मंदिर राज्यातील एकमेव आहे। नवरात्रोत्सवाच्या काळात इथं 9 दिवस यात्रा भरते। मंदिरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तसंच पौष पौर्णिमा ते शिवरात्री या काळातही इथं 1.25 महिना मोठी यात्रा भरते। शिवशाहीतील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या प्रतापगड किल्ल्यावरील भवानी मातेच्या स्थापनेला 355 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल गडावर 355 मशाली पेटवण्यात आल्या आणि प्रतापगड प्रकाशानं उजळून निघाला। शाळीग्राम दगडापासून बनवलेल्या भवानी मातेच्या मूर्तीची स्थापना शिवाजी महाराजांनी 1661 मध्ये प्रतापगडावर केली। 2011 मध्ये या घटनेला 350 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गडावर 350 मशाली पेटवण्यात आल्या। आता प्रत्येक वर्षी या मशालीच्या संख्येत एका मशालीची वाढ केली जाते। यंदाच्या 96व्या मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची निवड आज परिषदेच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आली आहे। ही बैठक आज मुंबईत झाली। मलेशियात जोहोर बाहरू इथं सुरू असलेल्या सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेत आज विजेतेपदासाठी भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यात लढत होणार आहे। काल झालेल्या अखेरच्या साखळी लढतीत भारतानं ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव केला।
या विजयामुळे भारतानं 5 सामन्यांमध्ये 12 गुणांची कमाई करून अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला आहे. डेन्मार्क इथं खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताची PV सिंधू आणि ऑलिम्पिक विजेती चीनची ली जुरुई यांच्यात लढत होईल. उपांत्य फेरीत काल PV सिंधूनं स्पेनच्या जगज्जेत्या कॅरोलिना मॅरिन हिचा पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सिंधूनं कॅरोलिन मॅरिनचा 21-15, 18-21, 21-17 असा सेटमध्ये पराभव केला. राज्यातील दुष्काळ सहायता निधीला मुंबई क्रिकेट असोसिएशन 1 कोटी रुपये देणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आशिष शेलार यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. मदतीचा धनादेश 25 ऑक्टोबरला वानखडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या सामन्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला जाईल. तसंच सामन्यांच्या तिकीट दरात कपात करण्याचा आधीच्या समितीचा प्रस्ताव आताच्या व्यवस्थापन समितीनंही स्वीकारला आहे, असंही शेलार यांनी सांगितलं. काल परवाच महाराष्ट्र सरकारने दुष्काळ घोषित केला आणि म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनने जो अगोदर निर्णय घेतला होता की दुष्काळासाठी महाराष्ट्रातील शेतकरी जनतेला 1 करोड रुपयाचा निधी हा दुष्काळ निवारणासाठी सरकारला द्यायचा, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याशी मी स्वतः आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार साहेब आम्ही बोललो. 25 तारखेला भारत साऊथ आफ्रिका ही वन डे मॅच वानखेडेवर होणार आहे. त्याला स्वतः महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी उपस्थित राहतील आणि तिथेच एका छोटेखानी सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी जनतेसाठी 1 करोड रुपयाचा निधी हा दुष्काळासाठी देण्यात येणार आहे. BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यकारिणीची आज मुंबईत बैठक सुरू आहे. शशांक मनोहर यांची मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच ही बैठक होत आहे. या बैठकीत वार्षिक ताळेबंद मंजूर करण्यात येणार असून वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीखही निश्चित करण्यात येणार आहे. IPLच्या 2 निलंबित संघांदरम्यान आणि IPLचे पुरस्कर्ते म्हणून पेप्सिको कंपनीची माघार या मुद्द्यांवरही चर्चेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीला शरद पवार, अनुराग ठाकूर, अनुराग चौधरी आणि सौरव गांगुली उपस्थित आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेट मालिकेतला तिसरा एकदिवसीय सामना आज राजकोट इथं होत आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला. इंदूर इथला दुसरा एकदिवसीय सामना जिंकून 5 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आजचा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न राहील. त्यामुळे सामना चुरशीचा होण्याची अपेक्षा आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 2 बाद 89 धावा झाल्या होत्या. सामन्यासाठी आपण प्रत्यक्ष जाऊयात राजकोट इथं. Harbhajan Singh will continue. Sunil Gavaskar mentioned the last over as well. It was a beauty of a delivery to get the wicket of Hashim Amla. You'll see the trajectory, it's flat. And there is a misconception. A lot of people think once a bowler is bowling flat, it's got to be quicker through the air. And if you look at the speed, it is only 80 k's. So the trajectory much lower, but he held back the speed at just 80 k's. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काल अनेक ठिकाणी तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा 2 ते 5 अंश सेल्सिअसनं अधिक राहील. मुंबईत सांताक्रूज इथं कमाल तापमान 37.5 सेल्सिअस नोंदवण्यात आलं. येत्या 24 तासात मुंबईत आकाश अंशतः ढगाळ राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. येत्या 48 तासात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या रस्ते बांधणी क्षेत्राची झपाट्यानं प्रगती. 95% प्रकल्पांचं काम वेगानं सुरू. नितीन गडकरी. 7 ते 8% विकास दर कायम ठेवत भारत वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था. अरुण जेटली यांचा विश्वास. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी धान उत्पादक शेतकरी आणि तांदूळ गिरण्यांनी नवं तंत्रज्ञान स्वीकारावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मलेशियातल्या सुलतान जोहर चषक हॉकी स्पर्धेत आज विजेतेपदासाठी भारत ग्रेट ब्रिटन यांच्यात झुंज. डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूचा अंतिम फेरीत प्रवेश. राज्यातील दुष्काळ सहायता निधीला मुंबई क्रिकेट असोसिएशन 1 कोटी रुपयांचा निधी देणार. आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतला तिसरा सामना आज राजकोट इथं. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. तत्पूर्वी जाता जाता एक नजर टाकूयात झटपट बातम्यांवर.